आलेलाच नाहीये, तर तशा बातम्या जर काही विरोधकांकडून पेरल्या गेल्या असतील तर ते दुर्दैव आहे. परंतु त्यांना समन्स येईल, त्यांची चौकशी होईल, पण त्या चौकशीला तातडीनं रुपाली चाकणकरांनी सामोरं जावं असं माझं त्यांना आव्हान आहे. नाही, बघा, रुपाली चाकणकरांना चौकशीला अजून बोलवलं नाही असं त्या म्हणतायत. बोलवलं नसेल तर जाण्याचा प्रश्नच येत नाही, पण त्यांना 100% बोलवलं जाईल, पण त्याला मात्र सहकार्य करावं असं आम्ही त्यांना आवाहन करतोय. बघा, आता अनेक वेगवेगळे खुलासे जे आहेत ते दररोज खराच्या बाबतीत येत आहेत. समता नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा म्हणजे 100च्या वर बनावट खाती उघडली जातात आणि प्रत्येक खात्याला नॉमिनी जे आहे ते अशोक खरात आहे. म्हणजे अशोक खरातचाच काळा पैसा जो आहे तो पांढरा करण्याचं काम काही जणांनी जे आहे ते केलं. त्याला जे आहे ते मग स्वतःचे आधार कार्ड असतील, स्वतःच्या नावानं अकाउंट काढण्यासाठी परवानगी दिली आणि आता मात्र हे जेव्हा समोर आलेलं आहे मग त्याच्यामध्ये मग कोण चाकणकरांच्या बहीण असतील, त्यांचे कोण नातेवाईक असतील किंवा इतर कोणी असेल त्यांची चौकशी SIT करेल आणि जे काय सत्य आहे ते समोर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. हे बघा, माझ्याकडे हे प्रकरण कधी आलं, सगळ्यात महत्वाचं तर 2025ला जेव्हा श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली, त्यांना महिला आयोगाचा जो आहे तो दबाव आला आणि त्यावेळेला मला त्या संपादकांनी फोन केलेला होता की ताई पेनड्राईव्ह येणार आहे आणि ते पेनड्राईव्ह जसे येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु दैनिक खबरदार पुढारीला बातमी आली आणि जे आहे तो खरात अलर्ट झाला आणि जे लोक पेनड्राईव्ह घेऊन येणार होते ते मात्र त्या संपादकांकडेही आले नाहीत आणि मग संपादक माझ्याकडेही आले नाहीत. नंतर आम्ही फॉलोअप ठेवला, परंतु नंतर आम्हाला असा निरोप आला होता नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या दरम्यान की ते पेनड्राईव्ह जे आहेत ते आता मिळणार आहेत आणि ते आल्यानंतर ते व्हिडिओ बघून तातडीनं तुम्ही तो मुद्दा हातात घ्यावा. परंतु नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान जेव्हा हे पेनड्राईव्ह हातामध्ये येणार होते किंवा आमच्यापर्यंत पोहोचणार होते त्याच वेळेला जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वावी पोलीस स्टेशनला ज्यांच्याकडे हे पेनड्राईव्ह होते त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि पेनड्राईव्ह जे आहे ते गायब करण्यात आले. आणि मग त्यानंतर सुद्धा आम्ही वारंवार फॉलोअप मध्ये होतो, कारण आमच्याकडे जोपर्यंत पुरावे येत नाहीत तोपर्यंत नक्की काय